नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठीवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि विशेषतः म्हणजे आजचा जो आपला सेशन आहे तो एक मोटिवेशनल सेशन असणार आहे. आणि ह्या मोटिवेशनल सेशनचा एकमात्र उद्देश आहे की आज सर्वत्र गणेशोत्सवाचा समारंभ साजरा होत आहे. ह्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने तुमच्यासाठी टिक्कर मराठी घेऊन आलेले आज एक मोटिवेशनल सेशन, की ज्या सेशनमधून तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या कलाटणी देण्यासाठी ज्या काही तुमच्या परीक्षेची तुम्ही तयारी करणार असाल किंवा तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला एखादा यश संपादन करावायचा असेल, तर त्याकरिता एक मॅनेजमेंट काय केलं गेलं पाहिजे, एक आपल्या जीवनातील ज्या घटना घडतात त्या घटनांचा आणि आपल्या भावी करिअर करण्यासाठी आपण काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे याचा आज तारतम्य आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम सर्व व्ह्युअर्सला गणेशोत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्याला सर्वांना माहिती की प्रेरणादायी व्यक्तिमत्व जर म्हटलं तर आपल्या डोळ्यांपुढे एक तरुण व्यक्तिमत्व येतं, ते म्हणजे स्वामी विवेकानंद यांचं. कारण स्वामी विवेकानंद यांनी खूप मोठ्या अभिलाषेने समस्त भारताचं एक चारित्र्य निर्मिती करत असताना एक राष्ट्र उभारणी कशी केली गेली पाहिजे याचं एक समस्त अखंड भारत निर्मितीचं स्वप्न प्रत्यक्षात कसं येईल हे मांडण्याचं त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं होतं. त्यांच्या या कार्याला आपण नेहमी लक्षात घेऊन तरुण पिढी स्वामी विवेकानंदांना प्रेरणास्थान मानते आणि त्यांची प्रेरणा घेऊन प्रत्येक तरुण आयुष्यात काहीतरी करिअर करण्यासाठी धडपडत असतो. आणि त्या धडपडीमध्ये आपण ह्या ठिकाणी जेव्हा टिक्कर मराठीच्या प्लॅटफॉर्मवरून आपण बघत आहोत तेव्हा आपला एकच दृष्टिकोन आहे की महाराष्ट्रातील मराठी होतकरू तरुण जास्तीत जास्त पोलीस भरतीमध्ये कसे यश संपादन करतील आणि यश संपादन केल्यानंतर ते कशा रीतीने एक चांगले पोलीस अधिकारी होतील आणि समाजाची सेवा करतील ह्याकरिता आपण ह्या ठिकाणी खूप आटोकाट प्रयत्न करत असतो. स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं एक वाक्य खूपच प्रेरणादायी ठरतं की जागे व्हा आणि प्रयत्न करा, आणि जोपर्यंत तुमचं ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही थांबू नका. याचा अर्थ एकच आहे की विवेकानंदांचं एकच मत होतं की तुम्ही जे काही करणार आहात ते अशा रीतीने करा की तुमचं पूर्ण शरीर, तुमचं मन, हे मन आणि शरीर या दोघांचं समीकरण इतकं तुमचं प्रगल्भाने एका गुंतलेलं पाहिजे की तुमचं मन आणि शरीर फक्त आणि फक्त तुमच्या ध्येय प्राप्तीकडेच काय पाहिजे, आतुरलेला पाहिजे. तेव्हा जाऊन तुमचं जे ध्येय आहे ते ध्येय तुम्ही प्राप्त करू शकता. आणि मित्रांनो पहा की तरुण हा एक असा घट असतो की त्या तरुणाईमध्ये तुम्ही जिथे लात माराल तिथे पाणी काढण्याची एक क्षमता असते. ती क्षमता तुम्ही वायफळ वाय घालवण्यापेक्षा एका निश्चित दिशेकडे जर तुम्ही प्रवास केला तर त्याचा फायदा तुम्हाला होईल आणि तुमच्यामुळे समस्त राष्ट्राच्या उभारणीमध्ये त्याचा फायदा होऊ शकेल. तर ह्या ठिकाणी टिक्कर मराठी तुमच्यासाठी एकच लक्षात देते की तुम्ही पोलीस भरतीमध्ये तुमचं स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करा की तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल म्हणून जरी जॉईन व्हाल तरी तुम्ही रिटायरमेंट होत असताना तुम्ही ॲज अ कमिशनर ऑफ पोलीस म्हणून रिटायरमेंट व्हाल, अशा रीतीने तुमची जिद्द तळमळ मनाशी बाळगा आणि तुम्ही त्यानुसार तुमचं कार्य करा. ठीक आहे, नंतर आपण बघत असतो की जी काही तुम्हाला तुमचं स्वप्न असतं प्रत्येकाचा एक वर्दी प्राप्त करायचं, तर वर्दी ही काही फुकट मिळणारी गोष्ट नाहीये. तुम्ही कितीही श्रीमंत एखादा असेल आणि श्रीमंतीच्या जोरावर कितीही पैसा ओतला तरी महाराष्ट्र पोलीस ही वर्दी मिळणं शक्य नाहीये. ही वर्दी मिळवण्याकरिता खूप मोठी म्हणजे कठीण परिस्थितीतून पुढे यावं लागतं, कठीण प्रसंगातून पुढे यावं लागतं आणि त्या प्रसंगाच्या नंतर ती वर्दी मिळते. आणि त्या वर्दी मिळवण्यासाठी हिंमत लागते की खूप काही सुख त्यागण्याची. आणि नुसती वर्दी मिळाली म्हणून आपण दर्दी किंवा गर्दीतून आपलं एक व्यक्तिमत्व प्रकट करू शकत नाही. तर त्या पलीकडे जाऊन वर्दीच्या पलीकडे जाऊन आपण माणुसकी जपत एक सर्वसामान्यांकरिता कशा रीतीने कार्य करतो हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि ही खूप मोठी जिद्द आणि हिंमत लागते, तेव्हा जाऊन तुम्ही पोलीस भरतीतील जी वर्दीचं स्वप्न आहे ते तुमचं पूर्ण होऊ शकेल. आणि ह्या वाक्याला पुढे जेव्हा आपण आधार देतोय तेव्हा आपल्याला एक वाक्य लक्षात घेतलं पाहिजे, ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचं. त्यांनी खूप चांगलं वाक्य सांगितलेलं आहे
की आपली प्रतिष्ठा कायम ठेवणे आणि नागरिकांच्या सन्मानाचे रक्षण करण्याची जबाबदारी ही आपली म्हणजे पोलीस आहे त्यांची ही जबाबदारी आहे की पोलिसांनी त्यांची प्रतिष्ठा कायम ठेवली पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी नागरिकांच्या सन्मानाचे रक्षण सुद्धा केले पाहिजे. जसं आपण मागील काही लेक्चरमध्ये बघत होतो की भारतीय राज्यघटना ही काय करत आहे, तर नागरिकांची प्रतिष्ठा जपणे हा त्याचा एक खूप मोठा गाभा घटक आहे आणि तोच गाभा घटक पोलीस यंत्रणामधून पोलिसांनी पार पाडणं अपेक्षित आहे. आपण फक्त गुन्हा शोधणे म्हणजे आपण म्हणजे पोलिसांनी फक्त गुन्हा शोधणे आणि गुन्हेगारांची नोंद करणे पुरेसे नाहीये. तर आपण म्हणजे पोलिसांनी लोकांचे प्रेम जिंकण्यासाठी देखील प्रयत्न केले पाहिजेत. नुसतं गुन्हा नोंद करणे, गुन्हेगारांना शोधणे एवढं कार्य पोलीस म्हणून करणं उचित नाहीये. तर त्या पलीकडे जाऊन लोकांचं मन कसं जिंकता येईल ते देखील महत्वाचं आहे. याचबरोबर सरदार वल्लभभाई पटेलांचं हे वाक्य अंडरलाईन करण्यासारखं आहे की जो माणूस मानसिकदृष्ट्या मजबूत किंवा स्थिर नसतो किंवा परिस्थितीत शांत राहू शकत नाही असा व्यक्ती पोलीस दलाचा सदस्य होऊ शकत नाही. मित्रांनो, मला ह्याच गोष्टीला हायलाईट ह्या ठिकाणी करायचंय तुम्हाला एका मोटिवेशनल करताना की तुम्ही जर पोलीस होण्याचं स्वप्न पाहत असेल तर तुम्हाला ह्या गुणवैशिष्ट्यांनी तुम्हाला स्वतःला तयार करावं लागणार आहे. एक म्हणजे मानसिकदृष्ट्या तुम्हाला मजबूत व्हावं लागणार आहे, स्थिर असणं अपेक्षित आहे, परिस्थिती कशीही असो तुम्हाला शांत राहता आलं पाहिजे, तेव्हा जाऊन तुम्ही पोलीस दलासाठी पात्र ठरू शकता. तर अशा विविध जे गुणवैशिष्ट्य आहे ते गुणवैशिष्ट्य जर तुम्ही संपादन केलात तर त्या गुणवैशिष्ट्याच्या आधारे तुम्ही पोलीस बनू शकता आणि नुसतं पोलीस बनू शकत नाही तर त्या पलीकडे जाऊन तुम्ही खूप चांगल्या पदाला जाऊन तुमचं एक नावलौकिक होईल आणि त्या नावलौकिकातून अन्य तरुणांना सुद्धा तुमची काय मिळू शकते, प्रेरणा मिळू शकते. तर ह्या ठिकाणी आपण ह्याच गोष्टीवर विचार केला होता आणि शेवटी एकच वाक्य आहे की जितना कठीण संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी. तुम्ही आज घाबरू नका. तुम्हाला यश प्राप्तीला कितीही वेळ लागला तरी तुम्ही एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुमचा यशसिद्धीचा मार्ग मोकळा होईल त्या दिवशी तुमचं जे काही यश संपादन केलेलं असणार ते खूप मोठं ठरणार आहे. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या सेशनला आपण कंटिन्यू करणार आहे थोड्या वेळात.